न्यूक्लिअर बॉम्ब, अणुबॉम्ब. सध्या पाकिस्तान भारताला अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देतोय. आम्ही हे करू, आम्ही ते करू. त्यांना मूर्खांना एवढंही कळत नाही का अणुबॉम्ब टाकल्याने किती विनाश होईल मानवजातीचा, संपूर्ण निसर्गाचा, आणि कित्येक हजारो वर्ष त्यांनाही आणि भारतालाही आणि भारताच्या आजूबाजूच्या देशांनाही त्या विनाशाचं सगळं भोगावं लागेल, विनाश भोगावा लागेल. हे त्यांना का कळत नाही? तर आपण आज या व्हिडिओमध्ये अणुबॉम्बचे दुष्परिणाम जाणून घेऊया. अणुबॉम्ब म्हणजे काय? अणुबॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब. सध्या पाकिस्तान भारताला ह्या धमक्या देत आहे की आम्ही अणुबॉम्बचा प्रयोग करू, हे टाकू, ते टाकू, हे करू, ते करू. यांना तरी कळत आहे का अणुबॉम्बचे दुष्परिणाम किती वाईट आहे? यांना कळतं आहे का की भारत आणि पाकिस्तानमध्ये मर्यादा फक्त एका तारेची आहे? जेव्हा अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर जपानमध्ये जेव्हा प्रयोग केला होता, अमेरिकेने प्रयोग केला. अमेरिका आणि जपानमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर आहे. त्यांनी तो प्रयोग केला. पण पाकिस्तानने पुन्हा पुन्हा भारताला ह्या धमक्या दिल्या आता काही दिवसामध्ये की आम्ही अणुबॉम्बचा प्रयोग करू. पण त्यांना हे कळत आहे का की याचा आपल्या दोघी देशांवर आणि आजूबाजूच्या देशांवर किती वाईट परिणाम होईल, निसर्गावर किती परिणाम वाईट होतील, आणि मानवाला किती वेदना होतील, किती असंख्य करोडो आणि कोटी लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडतील, आणि करोडो लोक भगवंताला मरणाची याचना करतील. कळतंय का यांना? न्यूक्लिअर बॉम्ब फुटला तर कल्पनेच्याही पलीकडचा विनाश होतो. आपण कल्पनेतही कल्पना करू शकत नाही एवढा भयंकर विध्वंस होतो. आणि याच न्यूक्लिअर बॉम्बला भारतामध्ये टाकण्याची धमकी भारतीय सरकारला, भारतीयांना पाकिस्तान देत आहे. आणि याचा किती करोडो लोकांना वाईट परिणाम होईल, मृत्युमुखी पडतील, याची कल्पनाही आज पाकिस्तान करत नाही आहे. आज या व्हिडिओमधून आपण अणुबॉम्ब, न्यूक्लिअर, अण्वस्त्र ह्या बद्दल आपण याच्या विनाशाविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलू. हा व्हिडिओ तुम्हाला थोडं डिस्टर्ब करू शकतो, पण तुम्हालाही माहिती पाहिजे की अणुबॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे काय, त्याची माहिती तुम्हाला पूर्ण पाहिजे. मला जेवढी माहिती मिळाली मी तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. नमस्कार, मी जयश्री चौधरी. तर आज तुम्हाला अणुबॉम्बविषयी माहिती सांगते. जर अणुबॉम्ब पाकिस्तानने भारतामध्ये टाकला तर सोप्या शब्दामध्ये सांगते, पूर्ण मानवजातीचा विध्वंस होईल. पूर्ण मानवजातीचा विध्वंस होईल. माणूस राख रांगोळी होईल. माणूस हवेमध्ये विरघळून जाईल. त्या काळोखामध्ये माणूस, जंगल, लाकूड, प्लास्टिक, स्टील, लोखंड, सोनं, चांदी, जे काय खनिज संपत्ती आहे ती पूर्ण नाहीशी होईल. अगदी हिरे सुद्धा जे लाव्हाच्या हीटने वितळत नाही, ते हिरे सुद्धा अणुबॉम्ब फेकल्याने, अणुबॉम्बच्या त्या हीटने पूर्ण वितळून जातील. जेव्हा अणुबॉम्बचा प्रयोग केला जातो तेव्हा अणुबॉम्बचं हीट सूर्याच्या मध्यभागामध्ये जेवढं टेम्परेचर असतं तेवढ्या टेम्परेचरच्या 10 पट जास्त टेम्परेचर अणुबॉम्बचं तयार होतं. आपण आजच्या ह्या 40 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये आपल्याला घाम फुटतो. तर तुम्ही विचार करा, अणुबॉम्ब टाकल्याने किती विध्वंस होईल जगाचा. अणुबॉम्बमुळे खूप विध्वंस होतो. अणुबॉम्बचा प्रयोग फक्त एक वेळा झालेला आहे.
पहिला आणि शेवटचा प्रयोग हा अमेरिकेने जपानवर केलेला आहे आणि तो अमेरिका आजही पस्तावा करत आहे आणि त्या अणुबॉम्बच्या प्रयोगामुळे अजून आजही त्याचा विध्वंस दिसतो. 10,000 ते 30,000 वर्षापर्यंत अणुबॉम्बचा आपल्याला दुष्परिणाम दिसू शकतो. अजूनही हिरोशिमा आणि नागासाकीवर पडलेल्या त्या अणुबॉम्बचे दुष्परिणाम आपल्याला अजूनही दिसतात. तुम्ही जगाचा भूगोल, इतिहास वाचा. अणुबॉम्ब खूप भयंकर न्यूक्लिअर बॉम्ब आहे. तयार करायलाच नको पाहिजे होता. अणुबॉम्ब मानवासाठी खूप घातक आहे. अणुबॉम्बमुळे फक्त 2 देशामध्ये नाही तर सर्व जगामध्ये विध्वंसता पसरते. सूर्याचं तापमान 1.5 कोटी डिग्री सेल्सिअस असतं. त्या भागामध्ये बॉम्ब पडलेला असतो किंवा पाडतात. ज्या भागामध्ये बॉम्बचा प्रयोग केला जातो त्या भागामध्ये 10 पट जास्त टेम्परेचर, त्या भागाचं टेम्परेचर म्हणजे 10 कोटी डिग्री सेल्सिअस इतकं तापमान टेम्परेचर वाढतं आणि विध्वंस होतो. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही की किती विध्वंस होईल आणि किती विनाश होतो. वाचून ऐकूनच आपल्या अंगाला काटा येतो. विचार करा, जेव्हा 1945 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट ह्या 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जेव्हा नागासाकीवर अणुबॉम्बचा प्रयोग केला तेव्हा काय झालं असेल, तुम्ही फक्त कल्पना करा, तुमच्या अंगाला शहारा येईल. सगळ्यात मोठी टणक गोष्ट म्हणजे हिरा, ज्याला वितळण्यासाठी 4000 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं. तो हिरा सुद्धा अणुबॉम्बच्या टेम्परेचरने वितळून जाईल. त्याचं पूर्ण पाणी होईल. हिरा हा लाव्हाच्या 2500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरने सुद्धा वितळत नाही. तोच हिरा अणुबॉम्बच्या ह्या टेम्परेचरमध्ये पूर्ण वितळून जातो आणि पूर्ण पाणी होऊन जातो. हवेमध्येच विरघळून जाईल तो तर अणुबॉम्बच्या. आणि ह्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर काही 25, 500, 1000, 1500, 2000 शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत ह्या अणुबॉम्बचा प्रकाश जितक्या लोकांना दिसेल तितके लोक डोळ्यांनी अंधळे होतील. एवढा रेडिएशन असतं. अणुबॉम्बच्या प्रयोगामुळे 100, 200, 300, 400 शेकडो किलोमीटर दूर अंतरावरच्या लोकांची अंगावरची कातडी गळून पडेल. एवढा विध्वंस ह्या अणुबॉम्बच्या प्रयोगामुळे होईल. कातडी गळून पडेल आणि त्याच्याही पलीकडे 200-300 शेकडो किलोमीटर दूर अंतरावर लोक ऍक्टिव्ह मृतदेह बनतील. ऍक्टिव्ह मृतदेह म्हणजे ते लोक भगवंताला मृत्यू मागतील. एवढं कष्टाचं जीवन जगण्यापेक्षा देवा आम्हाला तू मृत्यू का बरं नाही दिला? कारण त्या लोकांचे डोळे, कान आणि शरीर, स्किन, चेहऱ्याची पूर्ण बॉडीची स्किन काहीही कामाची राहणार नाही. असून नसल्यासारखं त्या लोकांचं जीवन राहील. आणि न्यूक्लिअर बॉम्ब पडल्यानंतर लोकांचा तर कोटीच्या संख्येने मृत्यू होतो, पण त्याच्या 24 तासानंतर त्या लोकांचे खच पडायला सुरुवात होते. कारण बॉम्ब स्फोटामुळे विनाश तर होतोच. आणि ज्या आपण ज्या सिनेमा बघताना आपण वेब्स बघतो की स्फोट झाल्यानंतर तो धुराळा निघतो, खूप मोठा धुराळा निघतो, काळा काळा धुराळा निघतो. त्या धुराळ्यामध्ये माणूस 24 तास फक्त आणि फक्त जिवंत राहू शकतो आणि तो धुराळा विष असतो. त्या विषामध्ये माणसं गुदमरून मरतील. 24 तासामध्ये कोटीच्या संख्येने लोक मरतील. बॉम्ब फुटल्यानंतर शेकडो किलोमीटर दूरपर्यंतच्या बिल्डिंगांचे काच फुटतील, बिल्डिंगा कोसळतील, झाडे तुटून पडतील आणि माणूस
साधारणतः 100 ते 120 डेसिबल पर्यंतचा आवाज आपल्या कानांनी सहन करू शकतो आणि ह्या अणुबॉम्बच्या आवाजाने माणूस कर्णबधीर होईल, कारण ह्या अणुबॉम्बचा आवाज 300 ते 400 डेसिबल पेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे माणसं कर्णबधीर होतील. कानातून ह्या 300 ते 400 डेसिबल पर्यंतच्या आवाजाने तुमच्या कानातून रक्त वाहायला लागेल, एवढा भयंकर हा प्रकार असतो. आणि त्याच्यापासून शेकडो किलोमीटर दूरपर्यंतचे लोक, त्यांना ह्या आवाजाने हृदयविकाराचा झटका येतो. म्हणजे एवढा भयंकर अणुबॉम्बचा हा स्फोट आणि त्याचा विनाश असतो. माणसाने अणुबॉम्बचा शोध लावला, पण याच्यावर उपाय कुठलाही शोधला नाही. अजून त्यालाच कुठे माहिती होतं, ज्याने अणुबॉम्ब तयार केला, की त्याचे एवढे दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतील. आणि आपण ज्याला टार्गेट करत आहोत त्याच्या आजूबाजूने कित्येक हजारो किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त होईल, हे त्या संशोधकाला सुद्धा माहिती नव्हतं. अणुबॉम्बच्या त्या स्फोटामध्ये तुम्ही श्वास जरी घेतला तरी तो विषारीच श्वास आहे आणि तुम्ही त्या 24 तासामध्ये तुमचा मृत्यू अटळ आहे. आणि अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर 10 वर्षानंतर तुम्ही त्या जागेवर जरी गेले तरी, त्या मातीला हात जरी लावला, स्पर्श जरी केला तरी तुमचा मृत्यू अटळ आहे. कारण 3000 वर्षापर्यंत अणुबॉम्बचं विष त्या भूमीमध्ये राहतं. एवढा विषारी हा अणुबॉम्ब आहे. ते एक प्रकारचं विषारी प्रदूषण आहे. अणुबॉम्बचा स्फोट होईल, जिथे प्रयोग करतील तिथल्या पिढ्यानपिढ्या ह्या त्रासाला सामोरे जातील. तिथल्या पिढ्यानपिढ्या अपंग जन्माला येतील. कुणाच्या डोळ्यांचा त्रास राहील, कुणाचा हार्टचा प्रॉब्लेम, फुफ्फुसांचा प्रॉब्लेम, लिव्हरचा प्रॉब्लेम. कारण 3000 वर्षापर्यंत ते 2000 वर्षापर्यंत हे बोलायला अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. मी अतिशयोक्ती करत नाही आहे, पण सत्य हेच आहे की अणुबॉम्ब हा खूप विषारी आहे. अजून तुम्ही इतिहास वाचा, तुम्ही भूगोल वाचा. हिरोशिमा आणि नागासाकीवर जिथे बॉम्बस्फोट झाला तिथल्या लोकांना अजूनही याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. आणि अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग केला तर त्यांच्या देशामध्ये हजारो किलोमीटरचं अंतर होतं. आणि पाकिस्तानला हे कळत नाही का, की भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त एका तारेचं अंतर आहे, काही किलोमीटर दूरचं अंतर आहे. फक्त रेगिस्तान सारखी अशी माती आहे आणि तार लावलेली आहे, कुंपण आहे तारेचं, बस एवढंच अंतर आहे की ते सहज बोलू शकतात. अरे, जर बॉम्ब टाकला भारतावर तर त्यांचाही देश उद्ध्वस्त होईल, आपलाही देश उद्ध्वस्त होईल. हे या पाकिस्तानवाल्यांना नाही कळत का? आपला इतिहास लिहिण्यासाठी ना त्यांचे उरणार ना आपले उरणार आणि संस्कृती ही नष्ट होईल. हजारो लाखो वर्षापासून आपली संस्कृती, भारताचं नाविन्य, सुंदरता, हा निसर्ग सर्व उद्ध्वस्त होईल. हे त्यांना कळत नाही आणि त्यांचंही नुकसान आहे, आपलंही नुकसान आहे. हवेला आणि पाण्याला कुठल्याही प्रकारची बॉर्डर नसते, हे समजण्या इतका विवेक पाकिस्तानकडे नाही आणि तो विवेक भारताकडे आहे. आज डोनाल्ड ट्रम्प युद्धाला विराम द्या म्हणत आहे. त्याच्या मागे आम्ही सहज बोलतो, त्यांचा काहीतरी उद्देश असेल. हो, उद्देश खूप असू शकतात, पण मला तरी असं वाटतं डोनाल्ड ट्रम्प फक्त आणि फक्त 1945 साली अणुबॉम्ब त्यांनी जो केला प्रयोग जपानवर, हिरोशिमा नागासाकीवर जो त्यांनी प्रयोग केला, तो प्रयोगच आणि तो विध्वंस आणि ते दुष्परिणाम डोळ्याच्या समोर ठेवूनच भारताला आणि पाकिस्तानला अमेरिका युद्धाला पूर्णविराम द्या असं बोलत आहे. मला तरी असं वाटतं, आपण सकारात्मक दृष्टीने विचार केला तर आपल्याला 1945चा इतिहास आठवला पाहिजे. अणुबॉम्बचा प्रयोग पहिला आणि शेवटचा अमेरिकेने जपानवर केला. जनावरं सुद्धा असं वागत नाही, असं माणूस वागू लागला आहे. माणसासोबत माणसाने प्रेमाने वागलं पाहिजे. युद्ध हे कधीही अंतिम सत्य ठरू शकलेलं नाही,
असं अशोक सम्राटही म्हणालेले आहे आणि कृष्णही म्हणालेले होते. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग केला, त्याच काही क्षणामध्ये, फक्त काही सेकंदामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी म्हणजे जपानमध्ये 2.25 लाख लोक मेले गेले होते. म्हणजे 2,36,000 लोकांचा मृतदेह काही सेकंदामध्ये पडला होता. आणि आज तोच अमेरिका हा देश भारतामध्ये शांतीदूत म्हणून भारताला सांगत आहे की तुम्ही शांती प्रस्थापित करा. आता तोच देश शांतीदूत झालेला आहे. रॉबर्ट ओपनहायमर ह्या संशोधकाने अणुबॉम्बचा शोध लावला 16 जुलै 1945. अमेरिका ह्या देशाने नागासाकी जपानवर जो हल्ला केला, तोच हल्ला आज डोनाल्ड ट्रम्प डोळ्याच्या समोर ठेवत असतील आणि तो विध्वंस बघत असतील. कदाचित आपल्या मोदीजींनाही हे नको आहे. कुठलंही युद्ध हे शांतता प्रस्थापित करत नाही, तर माणसांचाच विध्वंस करतो. आणि सुख, आनंद, समृद्धी, देशाची कोणताही देश असो त्या देशाची समृद्धी नाहीशी होते. हा हिरोशिमा आणि नागासाकीवर ते बॉम्बचा हल्ला झाला, त्यांनी प्रयोग केला, म्हणजे दोन अणुबॉम्ब टाकले होते हिरोशिमा आणि नागासाकीवर. तेव्हा त्या काळी लोकसंख्या खूप कमी होती, 2,36,000 लोक मारले गेले. त्या मानाने आजची लोकसंख्या कोटीची आहे. आणि तेव्हा भारताला, इतर देशांनाही हा विध्वंस बघावा लागला. बॉम्बमध्ये युरेनियम असतं, म्हणजे एका अणुबॉम्बमध्ये 64 किलो युरेनियम असतं. म्हणजे त्यावेळी एका बॉम्बमध्ये 64 किलो युरेनियम वापरलं गेलं होतं. साधारणतः एका माणसाच्या वजनाच्या इतकं युरेनियम एका बॉम्बमध्ये वापरलं गेलेलं होतं. की एवढं विध्वंस झालं होतं. आणि त्यापेक्षा आता विचार केला तर पाकिस्तानकडे आणि भारताकडे त्याही पेक्षा मोठे अणुबॉम्ब आणि त्याही पेक्षा जास्त किलो वजनाचे न्यूक्लिअर युरेनियम त्या न्यूक्लिअरमध्ये, बॉम्बमध्ये आहे. आणि जर आता हा अणुबॉम्बचा प्रयोग पाकिस्तानने भारतावर केला तर तुम्ही विचार करा किती विध्वंस होईल आणि जगामध्ये किती हाहाकार माजेल. आणि मित्रांनो, न्यूक्लिअर बॉम्ब ही मानवाची सगळ्यात वाह्यात निर्मिती आहे. स्वतः रॉबर्ट ओपनहायमर हे संशोधक ज्यांनी न्यूक्लिअर अणुबॉम्बचा शोध लावला. आणि जेव्हा हा प्रयोग अमेरिकेने जपानवर केला आणि तो विध्वंस, ते दुष्परिणाम पाहिले, आणि तेव्हा रॉबर्ट ओपनहायमर ह्यांनी डोक्याला हात लावला आणि अगदी ते स्वतः बोलले की मी हे काय बनवलं, मला याचा एवढाही अनुमान लावता आला नाही. त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे त्यांनी असा बॉम्ब तयार केला की त्यांनी मरेपर्यंत मी हा बॉम्ब का बरं बनवला, अणुबॉम्बची निर्मिती मी का बरं केली, याचा शोध मी का लावला, याचं त्यांना मरेपर्यंत खुटखुटा राहिला. आणि पाकिस्तानला सुद्धा हे सगळं माहिती आहे. आणि तरी सुद्धा भारताला ते वारंवार धमकी देत आहे, आम्ही अणुबॉम्ब टाकू. एवढ्या धमक्या देत आहे की त्यांना त्याच्याबद्दल एवढी जाणीव नाही का ते माणूस नाही, त्यांना हृदय नाही आणि त्यांच्या हृदयामध्येही भावना नाही. आज अणुबॉम्बचा प्रयोग केला तर आपण कोणीही राहू शकणार नाही. इतिहास लिहिण्यासाठी ना भारतातील कोणी राहणार, ना पाकिस्तानमधील कोणी राहणार. अणुबॉम्ब ही सगळ्यात वाह्यात निर्मिती आहे. आज मला तरी असं वाटतं की अणुबॉम्ब हा नष्ट करून दिला पाहिजे. तुम्ही दुसरं काहीतरी मिसाईल तयार करा की ते फक्त सीमेपुरती मर्यादित राहील, त्या सैनिकांपुरती मर्यादित राहील. अणुबॉम्ब ही वाह्यात निर्मिती आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आज मला जेवढं माहिती होतं मी तुम्हाला तेवढं
सगळं सांगितलं आणि तुम्हालाही वाटतं का की अणुबॉम्ब नष्ट झाला पाहिजे? कारण अणुबॉम्बमुळे खूप 1945 साली विध्वंसकता आपण पाहिली. तो विध्वंस आपण इतिहासामध्ये बघतो, आपण ऐकतो, आपण वाचतो. तुम्ही स्वतः रॉबर्ट हायमन हा तो ओपनहायमरचा तो पिक्चर बघा, तो सिनेमा बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की हायमन ह्यांनी किती मोठी चुकी केली अणुबॉम्ब तयार करून. आणि असं कधीही होऊ नये की अणुबॉम्ब भारतावरच काय कुठल्याही देशावर नको पडला पाहिजे. आपापसातील वैर हे आपापसात मिटवून घेतलं पाहिजे. संपूर्ण मानवजात ही आनंदाने राहिली पाहिजे. हे पाकिस्तानवाल्यांना का नाही कळत? आणि भगवंताचरणी हीच प्रार्थना करा तुम्हीही की अणुबॉम्बचा प्रयोग नकोच झाला पाहिजे. अणुबॉम्बसारखी अण्वस्त्र आज जगाच्या पाठीवर 9 देशांमध्ये आहे आणि ह्या अण्वस्त्रांचा साठा 13,000 इतके अण्वस्त्र आहे. आज ते युनायटेड किंगडम, रशिया, अमेरिका, भारत, पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया अशा मोठमोठ्या देशांमध्ये 13,000 इतका साठा अणुबॉम्ब सारख्या मोठमोठ्या शस्त्रांचा आहे. आणि हा साठा उद्ध्वस्त झाला पाहिजे. त्यांनी त्यांनी पूर्ण नाहीसा केला पाहिजे. केने फक्त युद्ध थांबवण्यासाठी आणि जपानला त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं तुम्ही समर्पण करा, तुम्ही माघार घ्या आणि जपानने युद्धामध्ये माघार घेतली नाही तर अमेरिकेने युद्ध थांबवण्यासाठी ह्या अण्वस्त्राचा उपयोग केला आणि सर्व विध्वंस झाला. हिरोशिमातील हा प्रचंड मोठा झालेला विध्वंसक ज्या मुलीने पाहिला, ती मुलगी शरद ऋतूतील म्हणजे 10 वर्षांनंतर ती मुलगी तिने सर्व परिवार तिचा गमावलेला असतो. ती पूर्णपणे ती शारीरिक आणि मानसिकरित्या ती सुदृढ असते आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर म्हणजे तो वार झाल्यानंतर 10 वर्षानंतर शरद ऋतूतील एका दिवशी त्या तरुणीचा मृत्यू होतो. नाव सदाको सासाकी होते. त्याच मुलीने 2 वर्षाची असताना त्या संपूर्ण विध्वंसाची तिने पूर्ण तिच्या डोळ्यांमध्ये ते चित्र त्या विध्वंसाचं टिपलेलं असतं. की ती अशा वातावरणामध्ये, अशा दूषित वातावरणामध्ये वाढली, मोठी झाली आणि ती 6वी मध्ये गेली, बळकट निरोगी वाढली आणि ती 6वी मध्ये गेली आणि ती आजारी पडली अचानक आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि तिथे ती शेवटचं फक्त एवढंच बोलली, चहावर भात खायचा आहे. तिचे हे शब्द इतिहासामध्ये कोरले गेलेले आहे. ह्या अणुबॉम्बच्याच प्रदूषणामुळे ल्युकेमिया झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही विचार करा, ती 2 वर्षाची मुलगी 10 वर्ष जगली. तिला 10 वर्षानंतर ह्या प्रदूषणाने, ह्या अणुबॉम्बने तिच्यावर 10 वर्षानंतर संहार केला. तुम्ही विचार करा, तुमचे, आमचे लेकरं, आपले पुढे येणारी जी जे राहतील त्यांच्यावर काय परिणाम होतील. म्हणून अणुबॉम्बचा प्रयोग झालाच नको पाहिजे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांकडे पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जय स्वामीनारायण.